शेवटच्या इनिंगच्या मध्ये या ठिकाणी टॉस का बॉस मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे। वारंवार या ठिकाणी आम्ही सूचना देणार नाही आहोत। सर्व आमचे तांबर्डेचे लाईनमन सभासद आपण कृपया आजचा दिवस आहे सहकार्य करा। लाईनमन म्हणून योग्य कामगिरी करत चला आणि सभासदांसाठी जर झेल पकडला बाउंड्री लाईनच्या बाहेर तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे दादा मालणकर यांच्याकडून, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालं आहे। धन्यवाद। तेजस सरंग ना चांगले चांगले अच्छा स्ट्राइक वरती दिसतोय चंद्रकांत कुबल, नॉन स्ट्राइक एंडला आपल्याला दिसतोय लक्ष्मण आडकर। पहिला चेंडू तेजस सारंग, 3 षटकाचा हा सामना गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय। तेजस सारंग पहिला चेंडू, सुंदर चेंडू, तेवढ्या सुंदर फटका खेळून जातोय रिव्हर्स स्वीपचा हा फटका चंद्रकांत कुबलच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती आपल्याला 4 धावा पाहायला मिळत आहेत। दोन्ही संघ तुल्यबळ आहेत। या दोन संघांमध्ये दुसऱ्या फेरीतील सामना चालू आहे, बरोबर ना? मध्ये येते मध्ये टॉस संपला का टॉस? सुंदर सुंदर झेल पकडला जातोय एसट्यांच्या मागे आणि चंद्रकांत कुबल याची खेळी समाप्त होते। मात्र सुंदर या ठिकाणी जो फटका होता तो खेळला होता, पण तेवढ्या तत्परतेने जाऊन त्या ठिकाणी एसट्यांच्या मागे झेल पकडतोय आणि मोठा धक्का बसतोय तो या ठिकाणी तांबर्डेक या संघाला। दीप मंदिर तांबर्डेक ब या संघाला चंद्रकांत कुबल च्या स्वरूपात पहिला मोठा हादरा बसतोय, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा एवढा मोठा सुंदर फटका खेळून गेला होता, पण त्या ठिकाणी झेल घेतोय क्षेत्ररक्षक, सुंदर झेल पकडतोय रोहन खवळे, झेल पकडतोय, सुंदर झेल म्हणावा लागेल। बॅट्समन कोण? दीप मंदिर तांबर्डेक। आपल्याला या डगआउट मध्ये येऊन बसायचं आहे प्लीज। पद्माकर एक काढली आता धाव संख्या होते ती 1 गडी बाद 5 धावा दीप मंदिर तांबर्डेक ब या संघाची। दुसऱ्या फेरीतील हा सामना चालू आहे। गोलंदाजी मार्कवरती दिसतोय तारा स्पोर्ट्स तारामुंडे संघाचा तेजस सारंग। स्ट्राइक एंडला आपल्याला पद्माकर राजम पाहायला मिळतोय। खेळपट्टीवरती सुंदर चेंडू क्लिक करून जातोय स्लिपच्या दिशेने, या ठिकाणी चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू गॅदर करतोय, फेक होईपर्यंत या ठिकाणी दुसऱ्या धावेचा धोका पत्करतायत दोन्ही फलंदाज। वारंवार या ठिकाणी क्षेत्ररक्षकामध्ये ढिलाई दिसते आपल्याला आणि त्याचा मोबदला म्हणजे 2 धावा या ठिकाणी जोडल्या जात आहेत। धाव संख्या होती ती 7, 1 गडी बाद 7 लक्ष्मण आडकर। स्ट्राइकला येतोय लक्ष्मण आडकर। गोलंदाजी मार्कवर तेजस सारंग। पुढचा चेंडू, सुंदर चेंडू क्लिक करायचा होता, चेंडू बॅटची कट घेऊन या ठिकाणी जोरदार अपील होत आहे पंचांकडे, जोरदार अपील या ठिकाणी पंच या ठिकाणी नकार देत आहेत। यानंतर होणारा सामना आहे तो DHSC तांबर्डेक वर्सेस जय बजरंग मळई।
चालू सामन्याच्या इनिंग झाल्यानंतर या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही कर्णधारांनी याची दक्षता घ्या. वारंवार सूचना द्यायला लावू नका आम्हाला. तेजस सारंग मागचा चेंडू निर्धाव, सुंदर गोलंदाजी करतोय. पहिलं षटक चालू आहे. धावसंख्या होते ती 7 धावा, 1 गडीबाज 7. थोडंसं या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घेतोय कर्णधार. तारा स्पोर्ट्स तारमुंबरी संघाचा सामना खूप महत्वाचा आहे. दोन्ही संघ तुल्यबळ दिसत आहेत आपल्याला. तेजस सारंग गोलंदाजी मार्कवरती, सुंदर चेंडू खेळायचा होता या ठिकाणी स्लिपच्या दिशेने, मात्र चेंडू अडकतोय. एक धाव घेतली जाते. वारंवार या ठिकाणी गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि 2 धावा तांबरडेक संघाच्या खात्यामध्ये जमा होताना दिसत आहेत. ज्या ठिकाणी 1 धाव असते त्या ठिकाणी 2 धावा दिल्या जात आहेत. सामना महत्वाचा आहे. चेंडू सांगा. षटकाची समाप्ती झालेली आहे. षटक क्रमांक 1 ची या ठिकाणी समाप्ती होते. 1 गडी बाद धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला स्कोर बोर्ड वरती. दीप मंदिर तांबरडेक या संघाची 9 धावा, 1 गडी बाद 9. तांबरडेक उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं की दीप मंदिर तांबरडेक हा संघ या ठिकाणी फायनलमध्ये प्रवेश करून गेला. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये जवळजवळ या ठिकाणी 14 सामने होणार आहेत. कृपया सहकार्य करा. क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या. या ठिकाणी मंडळाला सहकार्य करा. धन्यवाद. गाभी समाज मर्यादित भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा 2022 तांबरडेक चषक. गोलंदाज तारा स्पोर्ट्स. प्रथमेश राजम वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला 1 गडी बाद 9 धावा दीप मंदिर तांबरडेक ब या संघाची पाहायला मिळते. पाहूया दुसरं षटक. प्रथमेश राजम सामोरा फलंदाज आहे तो पद्माकर राजम. पहिला चेंडू आकुटप्प्याचा चेंडू लेगच्या दिशेने या ठिकाणी तटकावतोय. फटका सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय तेथील क्षेत्ररक्षक. आणि या ठिकाणी आमचे लाईनमन पाहूया काय इशारा करतायत ते. पंच डिसिजन द्या. धन्यवाद. आणि अखनखनीत आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. डॉक्टर संकेत कुबल चला मैदानामध्ये प्लीज लवकर. 4 पाण्याची धावसंख्या होते ती 13. सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं पण चेंडू काही अडवू शकला नाही तेथील क्षेत्ररक्षक. आणि या 4 धावा जोडल्या जात आहेत त्या दीप मंदिर तांबरडेक ब या संघाच्या बाजूने. थोडीशी दुखापत होते गोलंदाजाला. तांबरडेक चषक 2022 दिनांक 9 एप्रिल आणि आजचा 10 एप्रिलचा दिवस. प्रथम क्रमांक रोख रुपये 11,111 व आकर्षक चषक. द्वितीय क्रमांक रोख रुपये 7,777 व कायम चषक. तृतीय क्रमांक रोख रुपये 2,222 तसेच चतुर्थ क्रमांक रोख रुपये 2,222. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर रोख रुपये व कायम चषक. पुढचा चेंडू प्रथमेश राजम. आकुट टप्प्याचा हा चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू फेकताना दिसतोय. पंच या ठिकाणी वाईट घोषित करतायत. अवांतर धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती. दुसरं षटक चालू असताना 1 गडी बाद 14 धावा. वाईट
पद्माकर राजम, सुंदर चेंडू या ठिकाणी जातोय स्लिपच्या दिशेने. या ठिकाणी कांदळगावकर मिस होतं. एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेचा धोका पत्करतायत आणि या ठिकाणी सहज 2 धावा पूर्ण करतायत पद्माकर राजम आणि लक्ष्मण आडकर हे दोन्ही फलंदाज. धावसंख्या 2 ने वाढताना दिसतंय. स्कोर बोर्डवरती आपल्याला धावसंख्या होते ती 1 गडी बाद 16. दुसरं षटक चालू असताना दीप मंदिर तांबर्डे ब या संघाची दुसऱ्या फेरीतील हा सामना आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. गोलंदाजी मार्कवर प्रथमेश राजम पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज. आकुट टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळतोय. फॉलो थ्रो मध्ये अडवायचा प्रयत्न होता, चेंडू जातोय लॉंग ऑनला. सहज या ठिकाणी 2-2 धावा घेतल्या जात आहेत दोन्ही फलंदाजांकडून आणि 2 धावेने धावसंख्या वाढताना दिसते आपल्याला. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 18. दुसरं षटक चालू असताना कुठेतरी कमबॅक करावं लागेल तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी या संघाला क्षेत्ररक्षण करताना. कारण कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं VRCC आनंदवाडी 4 झेल सोडले होते पहिल्याच सामन्यामध्ये. त्यानंतर किती बॅकफुटला संघ गेला होता क्षेत्ररक्षण करताना. सन्माननीय प्रसाद कांदळगावकर यांच्याकडून रोख रुपये 500ची या ठिकाणी मंडळाला देणगी उपलब्ध झाली आहे. धन्यवाद साहेब. असं सहकार्य राहू दे सर्व गाभी समाज स्पर्धेमध्ये. धावसंख्या होते ती 20. 1 गडी बाद 20. दुसरं षटक चालू असताना मर्यादित 3 षटकाचे हे सामने. पुढचा चेंडू, मोठा फटका आणतोय या ठिकाणी, मात्र 1 धाव घेतली जाते. पाहूया दुसरी धाव घेणार या शंका नाही. पाहूया घेतोय तो क्षेत्ररक्षक, सुंदर क्षेत्ररक्षण करतोय आता मात्र आणि या ठिकाणी धावचीत बाद होताना दिसतोय तो. दुसरी धाव घेताना पद्माकर राजम या ठिकाणी माघारी परततोय. मोठा हादरा बसतोय. सुंदर या ठिकाणी 1-2 धाव घेता घेता या ठिकाणी स्कोर बोर्ड मात्र हलता ठेवला होता. मात्र तोच फलंदाज या ठिकाणी धावचीत होऊन माघारी परतताना दिसतोय डगआउट मध्ये. दीप मंदिर तांबर्डे या संघाला बसलेला दुसरा धक्का. धावसंख्या होते ती 2 गडी बाद 21 धावा. पद्माकरची जागा घेतोय तो योगेश सारंग. दोन गडी बाद 21. दुसरं षटक चालू असताना गाभी समाज टुर्नामेंट 2022 तांबर्डेक चषक या वर्षीची ही 11वी स्पर्धा गाभी समाजाची. पुढचा चेंडू प्रथमेश, सुंदर चेंडू तेवढ्या सुंदरतेने क्लिक करून जातोय पण चेंडू सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि तेजस सारंग मात्र कोणतीही चूक करत नाही. सलग या दुसऱ्या चेंडूवरती योगेश सारंग हा फलंदाज या ठिकाणी माघारी परततोय. झेल बाद होऊन तिसरा मोठा हादरा बसतोय तो दीप मंदिर तांबर्डे या संघाला 21 या धावसंख्येवरती. योगीची जागा घेतोय नवीन फलंदाज विवेक ना. विवेक सनिये येतोय योगेची जागा घेण्यासाठी. अष्टपैलू खेळाडू ज्याची ख्याती आहे, मोठमोठे फटके खेळू शकतो आणि षटक क्रमांक 2 ची या ठिकाणी समाप्ती पाहायला मिळते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 3 गडी बाद 21 धावा. हा बोल. हॅलो हा बोल. झेलचीचं जोरदार अपील पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी पंच उचलून धरतायत. चौथा गडी या ठिकाणी बाद होतोय तो लक्ष्मण आडकर याच्या स्वरूपात. दीप मंदिर तांबर्डे या संघाला बसतोय चौथा धक्का. म्हणजे मागचे 2-3 चेंडू आपण पाहिले सलग 3 मला वाटतं गडी बाद होताना दिसत आहेत आपल्याला या मागच्या 3-4 चेंडूवरती. सुंदर धावसंख्या आपल्याला 2 षटकामध्ये पाहायला मिळाली होती.
धावसंख्या होते ती 4 गडी बाद 21. 1 2 3 4 कोण कोण गेला पराडकर. लक्ष्मण आडकरची जागा घेत आहेत ते सिद्धेश्वर पराडकर. 4 गडी बाद धावसंख्या होते 21. वैभव धुरी गोलंदाजी मार्क वरती आपल्याला दिसतोय. वैयक्तिक पहिलं संघाकडून शेवटचं षटक. या स्पर्धेदरम्यान आम्हाला ज्यांनी या ट्रॉफी उपलब्ध करून दिल्या आहेत सुंदर फटका कव्हरचा तेच या ठिकाणी खेळताना दिसत आहेत. खेळपट्टीवरती सुंदर फटका, सुंदर नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला फेक पाहायला मिळते, मात्र सुरक्षित क्रीज मध्ये पाहायला मिळत आहे ते सिद्धेश्वर पराडकर ज्यांचा मी उल्लेख करत होतो. त्यांनी या ठिकाणी आम्हाला या सर्व ट्रॉफ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. धन्यवाद सर. असंच सहकार्य राहू दे प्रत्येक स्पर्धेदरम्यान आणि तुमचा खेळ कायम उंचावत जाऊ दे हीच अपेक्षा. विवेक सने स्ट्राईक एंड वरती. सुंदर चेंडू या ठिकाणी वाईड यॉर्करचा प्रयत्न होता उजव्या एसटीच्या बाहेर आणि तो सफल करतोय गोलंदाज वैभव धुरी. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या होते ती 22. 4 गडी बाद 22. कुठेतरी या ठिकाणी नियंत्रित गोलंदाजी करतोय तारा स्पोर्ट्स तारामुंबरी हा संघ. पुढचा चेंडू आकुटप्याचा चेंडू, मोठा फटका आणायचा होता. सलग 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव पाहायला मिळत आहेत. विवेक सनीय कुठेतरी या ठिकाणी नाराज दिसतोय. मोठे फटके आणायचे आहेत पण निर्धाव चेंडू जात आहे. स्कोर बोर्ड सुद्धा या ठिकाणी हलताना दिसत नाहीये कारण पहिल्या षटकामध्ये 9 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा, म्हणजे जवळजवळ 2 षटकात 20 धावा होत्या. पुढचा चेंडू, सलग 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव जाताना दिसत आहे. सुंदर गोलंदाजी वैभव धुरी करून जातोय या शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये. किती धावा झाल्या? फक्त 2 धावा देतोय या ठिकाणी वैभव धुरी 5 चेंडूंवरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाहूया विवेक सनीय काय करतोय या चेंडूवरती. सुंदर चेंडू, पॅडवरती चेंडू आदळतोय, मात्र 1 धाव घेतली जाते दोन्ही फलंदाजांकडून. सुंदर गोलंदाजी या शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये वैभव धुरी याच्याकडून. धावसंख्या होते ती 23, म्हणजे फक्त या ठिकाणी 3 धावा देतोय वैभव धुरी. सुंदर गोलंदाजी, कारण मागच्या 2 षटकामध्ये आपल्याला स्कोअर बोर्डवरती धावा पाहायला मिळाल्या होत्या ते 20 धावा. त्यानंतर या 6 चेंडूंवरती जे हाणामारीचं षटक असतं त्यावरती फक्त 3 धावा दिल्या. 21 होते. त्यानंतर फक्त 2 धावा देऊन जातोय. धावसंख्या पाहायला मिळते ती 23. 4 गडी बाद 23. दीप मंदिर तांबर्डे 18 चेंडू आणि 24 धावांचं विजयी लक्ष्य आहे ते तारा स्पोर्ट्स तारामुंबरी या संघाला आणि याचं श्रेय जातं ते वैभव धुरी. सुंदर गोलंदाजी करून गेला या शेवटच्या षटकामध्ये. या नाणेफेकीसाठी या DHSC तांबर्डे जय बजरंग मळई. तांबर्डे कर्णधार, मळई कर्णधार या. मी आपल्याला पहिल्यांदाच सांगितलं होतं इनिंग झाल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे म्हणून. आमचे सन्माननीय पुढच्या सामन्याची नाणेफेक करतायत गंगारामजी जुवाटकर सर. या ठिकाणी नाणेफेक होते आणि नाणेफेक या ठिकाणी DHSC तांबर्डे या संघाच्या बाजूने लागताना दिसते आणि प्रथम या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय कर्णधार राज सारंग. धन्यवाद सर. नाणेफेकीचा कौल लागतोय पुढच्या सामन्याचा. DHSC तांबर्डे या संघाच्या बाजूने आणि प्रथम या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना दिसेल हा संघ. चला फलंदाज तारा स्पोर्ट्स तारामुंबरी. वेळ खूप कमी आहे, खूप सामने खेळायचे आहेत आपल्याला. सहकार्य करा प्लीज वैभव धुरी आणि टीम. वैभव धुरी नमस्कार सर. नमस्कार. संकेतकडे दिलेली होती लिस्ट. वैभव धुरी, तेजस सर काय करतात एका ठिकाणी ठेवत नाही, दिलेली होती. 4 गडी बाद 22. 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 4 गडी बाद 22
मैदानावरती आपल्याला जाताना दिसत आहेत तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी या संघाचे फलंदाज वैभव धुरी आणि तेजस सारंग. गोलंदाजी मार्कवरती कोण येतोय पाहायला मिळेलच आपल्याला. 18 चेंडू आणि विजयी लक्ष आहे ते 24. 18 चेंडू आणि 24 धावा. सामना रोमहर्षक होणार या शंका नाही. पाहूया कारण गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. या तिन्ही क्षेत्रामध्ये कोणता संघ या ठिकाणी विजयी होतोय ते आपल्याला थोड्या वेळामध्ये दिसेलच. कुबल परिवाराचे सदस्य आमचे मार्गदर्शक हितचिंतक तसेच नेहमी सहकार्य करणारे आपले अनिल कुबल यांचे सुद्धा इथे आगमन झालेले आहे. त्यांचे मी तांबर्डे चषक वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. त्यांना आसनस्थ होण्याची विनंती करतो. धनंजय धन्यवाद. गोलंदाजी मार्कवरती येतोय तो संकेत कुबल. 18 चेंडू आणि 24 धावा. म्हणजे जवळजवळ प्रति षटकामागे या ठिकाणी 8 धावांची सरासरी राखावी लागेल आणि तेवढी सोपी नसेल कारण गोलंदाजीची धुरा सांभाळतोय पहिल्या षटकामध्ये संकेत कुबल आणि स्ट्राईक एंडवरती दिसतोय तो धडाकेबाज असा अष्टपैलू खेळाडू आपल्याला तेजस सारंग. 18 चेंडू 24 धावा. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना चालू आहे तो तारास्पोर्ट सारंबरी दीप मंदिर तांबडे. पहिला चेंडू सुंदर चेंडू लॉंगनला चेंडू जातोय या ठिकाणी. एक धाव घेतली जाते आहे. सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर फेक होते आहे नॉन स्ट्राईक एंडला. धावसंख्या होते ती बिनबाद 1. 17 चेंडू आणि 23 धावा. वैभव धुरी ज्याची क्षमता आहे मोठमोठे फटके खेळू शकतो हा फलंदाज. पण यंदाचं वर्ष थोडंसं निराशाजनक कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. पाहूया या सामन्यामध्ये ती कामगिरी भरून काढतो काय. पुढचा चेंडू संकेत कुबल. सुंदर चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून या ठिकाणी खणखणीत मोठा फटका खेळून जातोय. फटका खेळल्यानंतरच त्याला समजतंय फटका चौकाराला जाणार आहे आणि 4 धावांनी धावसंख्येत वाढ होताना दिसते. धावसंख्या होते ती 5. पहिलं षटक चालू असताना बिनबाद 5 धावा लक्ष गाठायचं आहे. 24 धावांचं 3 षटकाचा हा सामना आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना चालू आहे. यानंतर सामना होणार आहे DHSC तांबर्डेक वर्सेस जय बजरंग मळई. तांबर्डेकच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागतोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेतोय कर्णधार. पुढच्या सामन्याचं मी विश्लेषण सांगतोय. संकेत कुबल गोलंदाजी मार्कवरती. तिसरा चेंडू कसा असेल. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. दुसऱ्या चेंडूवरती चौकार. हा तिसरा चेंडू फसवा चेंडू असू शकतो का. सुंदर चेंडू सुंदर क्लिक करतोय लेग साईडच्या दिशेने. एक ठिकाणी 1 धाव घेतली जाते. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तेथील क्षेत्ररक्षकाकडून. धावसंख्या होते ती 6 धावा. म्हणजे जरी मागच्या चेंडूवरती जरी चौकार हाणला होता तर या चेंडूवरती कुठेतरी नियंत्रित फलंदाजी पाहायला मिळते ती वैभव धुरीकडून. कारण 18 चेंडू आणि 24 धावांचं लक्ष आहे. मोठे फटके आणायची गरज नाही आहे. प्रति षटकामध्ये एक जरी मोठा फटका आला तर कमबॅक करू शकतो. सुंदर चेंडू पुढे येऊन मोठा फटका खेळायचा होता. हा 4था चेंडू आता मात्र निर्धाव जाताना दिसतोय गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजी करताना संकेत कुबल कडून. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. दुसऱ्या चेंडूवरती चौकार. तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव आणि या 4थ्या चेंडू आपल्याला निर्धाव दिसतोय. पाहूया 5वा चेंडू कसा असेल. संकेत कुबल तेजस सारंग स्ट्राईक एंडवरती. सुंदर चेंडू तेवढ्या सुंदर तेंडे या ठिकाणी क्लिक करून जातोय. मात्र 1 धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज. धावसंख्या होते आहे ती 7 धावा. पहिलं षटक चालू असताना षटकातील शेवटचा चेंडू. 3 षटकाचा हा सामना आहे. धावसंख्या होते ती 7 धावा. 18 चेंडू आणि 24 धावांचं लक्ष. 5 चेंडू होत आहे. धावसंख्या होते ती 7 धावा. पुढचा चेंडू संकेत कुबल समोर फलंदाज आहे तो वैभव धुरी. मोठा फटका खेचायचा होता पण फटकाच राहतोय आणि चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये विसावतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या होते ती 7 धावा. बिनबाद 7. 12 चेंडू आणि बरोबर 17 ना. 12 चेंडू 17 धावा. सामना तेवढा सोपा नसणार. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज
गोलंदाजी मार्कवर कोण? बारा चेंडू 17 धावा. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक पराग जुवाटकर. सुंदर चेंडू, तेवढ्या सुंदर त्याने या ठिकाणी स्लिपच्या दिशेने, मात्र या ठिकाणी एक धाव होती. त्या ठिकाणी चेंडू जातोय सीमारेषेच्या नजीक, मात्र क्षेत्ररक्षण करेपर्यंत या ठिकाणी 2 धावा घेतल्या जात आहेत. तारा स्पोर्ट्स तारामुंबरी संघाचे फलंदाज तेजस सारंगने वैभव धुरीकडून. धावसंख्या होते ती 9. ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी 2 धावा घेतल्या जात आहेत. क्षेत्ररक्षण या ठिकाणी जोरदार करावं लागेल सामन्यात कमबॅक करायचं असेल तर, कारण 18 चेंडू आणि 24 धावांचं लक्ष आहे. आत्ता मात्र उर्वरित लक्ष राहत आहे ते 11 चेंडू आणि 15 धावा. पराग जुवाटकर उजव्या एष्टीच्या बाहेर येऊन मोठा फटका खेळून जातोय. लॉंग लेगच्या दिशेने खणखणीत असा चौकार पाहायला मिळतोय. तो तेजस सारंगच्या बॅट मधून निघालेला हा पहिलाच चौकार पाहायला मिळतोय आपल्याला. धावसंख्या होते ती बिनबाद 13. दुसरं षटक चालू असताना 10 चेंडू 11 धावा. कुठेतरी कमबॅक करावं लागेल गोलंदाजी करताना पराग जुवाटकर याला, कारण मागचं षटक सुंदर फेकून गेला होता तो संकेत कुबल. फक्त 7 धावा दिल्या होत्या. त्यानंतर या षटकामध्ये पराग जुवाटकर 2 चेंडू फेकतोय, मात्र 6 धावा देतोय आणि तेवढ्या सुंदर खेळी करतोय तो तेजस सारंग हा फलंदाज तारा स्पोर्ट्स तारामुंबरी या संघाचा. सुंदर चेंडू, पॅडवरती चेंडू आदळतोय. या ठिकाणी धावचीतचा धोका होऊ शकतो. पाहूया धोका होतोय काय. आणि दोन्ही फलंदाज या ठिकाणी खेळपट्टीवरती सुरक्षित पाहायला मिळत आहेत. सुंदर या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते. ती रन घेतला वैभव धुरी आणि तेजस सारंगच्या या सामन्यादरम्यान. धावसंख्या होते ती 14. बिनबाद 14. दुसरं षटक चालू असताना लक्ष गाठायचं आहे 24 धावांचं. पराग जुवाटकर गोलंदाजी एंडवरती. पुढचा चेंडू मोठा फटका आणला जातोय, खणखणीत असा जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. धावसंख्या होते ती 20. बिनबाद 20. दुसरं षटक चालू असताना फक्त 4 धावांची आवश्यकता आहे हा सामना विजयी होण्यासाठी तारा स्पोर्ट्स तारामुंबरी या संघाला. 8 चेंडू आणि 4 धावा. पाहूया गोलंदाज या ठिकाणी गडी बाद करू शकतो काय. थोडंसं दडपण येईल या ठिकाणी. पराग जुवाटकर ती किमया करू शकतो काय. पुढचा चेंडू तेवढ्या ताकदीचा सुंदर असा त्याच दिशेने फटका पाहायला मिळतोय. बारक्या कुबलच्या डोक्यावरून फटका जातोय. सलग 2 षटकार मारून या ठिकाणी तारा स्पोर्ट्स तारामुंबरी या संघाला वैभव धुरी हा फलंदाज या ठिकाणी विजयी करून जातोय आणि हा सामना तारा स्पोर्ट्स तारामुंबरी या संघ या ठिकाणी विजयी होतोय. सीमारेषेच्या बाहेर ज्याने झेल पकडला होता अजय सनी आमचा सभासद, यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे दादा मालणकर कडून. आपण घेऊन जायचं आहे. धन्यवाद. असंच सहकार्य करा. बाउंड्री लाईनच्या बाहेर उभे राहा. निर्णय सुद्धा आम्हाला देत जा. कॅचकडे लक्ष ठेवू नका. आमचे सन्माननीय गुणलेखन करतायत सुनील भाऊ तांडेल सर वेंगुर्ला. खरोखरच खूप मोठं योगदान असतं प्रत्येक गाभी समाज टुर्नामेंटमध्ये. त्यानंतर यूट्यूब लाईव्ह साठी आमचे म्हात्रे सर सुद्धा या ठिकाणी महत्वाची कामगिरी करतायत. थेट प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळत आहे या तांबडे चषक 2022. महेश म्हात्रे सर धन्यवाद सर. महेश वेले म्हात्रे सर धन्यवाद. चला चला